हादरले। अवघ्या 50 रुपयांसाठी 13 वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण। पळशीतील संतापजनक प्रकार। मुलगा उपचारासाठी साताऱ्यात। प्रकरण दडपण्यासाठी मुलाच्या कुटुंबावर दबाव। संपूर्ण प्रकार काय आहे पाहूया आपला आवाज न्यूजवर। मान तालुक्यातील पळशी गावातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 50 रुपयांच्या चोरीचा संशय एका 13 वर्षाच्या निष्पाप मुलाच्या जीवावर बेतला असता अशी परिस्थिती निर्माण झाली होती। एका व्यक्तीने या अल्पवयीन मुलाला लाकडी काठीनं बेदम मारहाण केल्यानं परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार पळशी येथील एका स्थानिक दुकानातून 50 रुपये चोरीला गेल्याचा संशय आरोपी रोहित सुभाष लोखंडे याला होता। हा संशय त्याने एका 13 वर्षीय शाळकरी मुलावर व्यक्त केला। रागाच्या भरात सारासार विचार बाजूला ठेवून रोहितनं त्या मुलाला दुकानासमोरच गाठलं आणि लाकडी दांडक्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली। ही मारहाण इतकी भीषण होती की संबंधित मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला। त्याच्या नाकावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय। घटनेनंतर मुलाला तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। एका लहान मुलाला अशा प्रकारे तालिबानी पद्धतीने शिक्षा देण्याच्या या प्रकारामुळे पळशी ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून जखमी मुलाच्या वडिलांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली। या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोहित सुभाष लोखंडे याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केलाय। 50 रुपये ही मोठी रक्कम नव्हती, पण त्या संशयावरून एका लहान मुलाला रक्तबंबाळ करणं हे क्रूरतेचं लक्षण आहे। अशा प्रवृत्तींना समाजात थारा मिळता कामा नये अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। अल्पवयीन मुलांवरील वाढते अत्याचार आणि रागाच्या भरात कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे। या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरती आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।